आपण इथं गडीमध्ये हजर जेव्हा 4 घटनेमध्ये हजर झाल्यानंतर पोलीस प्रशासन प्रगत करण्यासाठी व आबा गाडवे नेसरी येथे इथं हजर झाल्यापासून दोघेही पोलीस प्रशासन प्रगत करण्यासाठी अहोरात्र आपण प्रयत्न केलेला आहे। मग ते एटीएमचा तपास असो किंवा ह्या आज घडलेल्या ह्या गुन्ह्याबद्दल पोलीस प्रशासन प्रगत करण्यासाठी आपले अहोरात्र प्रयत्न आहे। त्याबद्दल साहेब तुमचा शोधार्थ म्हणून संघटनेकडून शुभेच्छा। आजच्या ह्या घडलेल्या गुन्ह्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा। आज दिनांक 26/2/25 रोजी सकाळी 8:30 वाजता सुमारास नेसरीचे इंचार्ज सपोनी आबा गाडवे यांना फोनद्वारे माहिती मिळाली की मातंगल्ली नेसरी या ठिकाणी एक पुरुष जातीचा मृतदेह पडलेला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। तेथील लोकांना चौकशी केली असता आणि सदर मयत इसमाचे नाव हे अशोक गणेश जामुने वय 36 वर्ष राहणार मातंग वस्ती असल्याचे समजले। त्याबाबत त्यांनी आम्हाला फोनद्वारे माहिती दिली। तसेच आमचे वरिष्ठ अप्पर पोलीस अधीक्षक श्री काटमोडे पाटील साहेब तसेच पोलीस अधीक्षक श्री पंडित साहेब यांना सुद्धा सदर घटनेची माहिती दिली। आम्ही तातडीने घटनास्थळी येऊन सोबत आमच्या कार्याचे स्टाफ तसेच चंदगड पोलीसचे सपोनी मुल्ला व त्यांचे स्टाफ येथे हजर झालो। घटनेचे गांभीर्यानुसार संबंधित ठिकाणी आम्ही घटनेवर माहिती घेत असताना शेजारील भैरवनाथ वेळ या ठिकाणी उपलब्ध असलेले CCTV फुटेज पाहणी करत होतो। त्या फुटेजमधून आम्हाला अल्पप्रमाणात थोडी माहिती मिळाली। त्याच्यावरून आम्ही CCTV फुटेज सपोनी गाडवे यांनी प्राप्त करून त्यांच्या ओळखीच्या नेसरीच्या स्थानिक लोकांना दाखवत असता तेथील स्थानिक लोकांनी त्या फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवून आरोपीबाबत शोध घेण्याकरता त्यांनी तातडीने रवाना झाले। सदर आरोपी इसम त्याच्या घरीच मिळून आला। त्यास चौकशी करता पोलीस स्टेशनला आणले असता त्यात त्याचे नाव विचारलं असता त्यांनी त्याचे नाव अरबाज मलिक जाम बागवान राहणार रविवारपेठ नेसरी असे सांगितले। त्यास याबाबत घटनेबाबत विचारले असता त्यांनी सदर रक्कम केल्याची कबूल दिली आहे। त्यास मयताला मारण्यावर कारणावर सखोल विचारलं असता त्यांनी सांगितले की सदर मयत इसम हा त्याला शिवीगाळ करून केल्यामुळे त्याला राग आल्यामुळे त्यांनी मयत इसमाच्या पाठीवरला मारून व पुढे जाऊन त्याला रस्त्यावर पाडून चेहऱ्यावर लाथाने मारून त्याचा खून केला असल्याचे सांगितलेले आहे। सदरच्या घटनेबाबत त्याचा मयताचा भाऊ राजेश गणेश जामुने यांनी नेसरी पोलिसांना तक्रार दिलेली आहे। त्यावरून नेसरी पोलिसांना गुन्हा रजिस्टर क्रमांक 26/25 कलम 103(1) आणि 352 प्रमाणे BNS बाजू प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे, ताब्यात घेतलेला आहे। सदर घटनेची माहिती मिळताच 4 तासाच्या आतमध्ये मयताची ओळख पटवून अज्ञात आरोपीची माहिती घेऊन आरोपीस अटक करून शिताफीने सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे।